गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुवे तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, माझे नाव स्नेहल जगदीश पाटील. मी आता 9वी विद्यार्थी. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षण दिन. शिक्षक दिनानिमित्त मी आज भाषण करणार आहे. ते तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शांतपणे ऐकून घ्यायचे अशी माझी विनंती आहे. शिक्षक दिन हा शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. शिक्षक दिन हा शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. 5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. 5 सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते आणि ते भारतीय संस्कृतीचे दूत, प्रसिद्ध शिक्षण तज्ञ, भारतीय संस्कृतीचे दूत व प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि महान दृष्टे होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे अनमोल कामगिरी केली त्याच्या स्मरणार्थ आपण हा शिक्षक दिन साजरा करतो. एरवी आपण सर्व विद्यार्थी शिक्षणाप्रती कृतज्ञ असतोच, पण आपल्या समाजातील व आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडणीत शिक्षकांचे अनमोल योगदान असते. त्या अनमोल योगदानाच्या स्मरणार्थ आपण शिक्षकांच्या प्रती कृतज्ञ असतो. शिक्षक दिन हा शिक्षकांचे कामगिरीला सन्मान देण्यासाठी साजरा करण्यात येतो. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कामगिरीला सन्मान देण्यात साजरा केलेला असतो. आज शिक्षक दिन या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते व माझे भाषण संपवते. सत्य की राह पर चलना सिखाते हैं, जीवन के संघर्षों से लड़ना सिखाते हैं. कोटि कोटि नमन शिक्षकों का जो हमें ईमानदारी से जीना सिखाते हैं. सभी शिक्षक और शिक्षकों का और मेरे दोस्तों को मेरा प्रणाम. नमस्ते, मैं श्रेया संजय सुतल में 9वीं कक्षा में पढ़ती हूँ. मैं आज 5 सितंबर में आपको शिक्षक दिवस के बारे में कुछ बताने वाली हूँ. ज्ञान ही इंसान को जीने योग्य जीवन की सीख देता है. जैसे एक शिल्पकार पत्थर को आकार देकर और कच्ची मिट्टी को तपाकर उसके विकारों को दूर करता है, उसी प्रकार एक शिक्षक ही छात्रों के अवगुणों को दूर कर उसे काबिल बनाता है. शिक्षक ज्ञान का एक अविरल स्रोत है जो विद्यार्थियों का भाग्य निर्माण करता है. कहा जाता है कि एक बच्चे के बाद उसकी माँ उसकी पहली गुरु होती है, जो उसे अपने अक्षरों का बोध कराती है. वही दूसरे स्थान पर हमारे शिक्षक होते हैं जो हमें काबिल और संसारिक बोध कराते हैं. गुरु के बिना ज्ञान कहाँ, ज्ञान के बिना मान कहाँ. गुरु के बिना ज्ञान कहाँ, ज्ञान के बिना मान कहाँ. गुरु शिक्षा देते जहाँ, हम अच्छे बनाते वहाँ. भारत में प्रतिवर्ष शिक्षक दिन के सम्मानित 5 सितंबर को टीचर्स डे बनाया जाता है. डॉक्टर भारत के उपराष्ट्रपति और दूसरे राष्ट्रपति डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण के जन्म दिवस पर उपलक्ष्य दिन में शिक्षक दिन बनाया जाता है. नमस्कार मुलांना, आपण आज सायन्स पार्ट 1 मधील पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी बघणार आहे. यातला आपण काही भाग 7वी, 8वी आणि आता 9वी बघणार आहे. 7वी थोडा झाला, 8वी थोडा झाला, 9वी थोडा होईल आणि 10वी थोडा होईल. तर आता कायनेटिक एनर्जी बघणार आहे. तर कायनेटिक एनर्जी गेलं तर एनर्जी स्टोअर्ड. आता कायनेटिक एनर्जी आपण अभ्यासताना कायनेटिक आणि पोटेन्शियल हे एकत्रच होतं. आता कायनेटिक एनर्जी कसं, एनर्जी स्टोअर्ड इन मुव्हिंग ऑब्जेक्ट, म्हणजे एनर्जी स्टोअर्ड करते, म्हणजे मुव्हिंग ऑब्जेक्टला स्टोअर करते, म्हणजे साठवून ठेवते. आता हा डस्टर आहे. डस्टर स्टेबल आहे, म्हणजे हा पोटेन्शियल एनर्जी मध्ये आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा व पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जा.
आता कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा, म्हणजे त्याला गती लागणार, त्यामुळे हा डस्टर आहे. हा डस्टर जर आपण हलवला, ह्याला गती लागल्या, त्यामुळे हा कायनेटिक एनर्जीचा भाग झाला. आता अनेक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण बोलचं घेऊ शकतो. हा बो अँड हा एरो. हा एरो आपण जर असा मागे खेचला व सोडला, ह्याची एनर्जी आपण इथं स्टोअर्ड केली आणि ही सोडली, तर हा एरो जो आहे तो इथं जाणार, त्यामुळे हा कायनेटिक एनर्जीचा आहे. आता पोटेन्शियल कायनेटिक एनर्जीचा आपण फॉर्म्युला कसा करू शकतो? कायनेटिक एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. The energy of its state or energy. ऊर्जा. आता जर आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर घड्याळाचं घेऊ शकतो, कारण आता घड्याळ काटा त्याचा फिरायला लागला, त्यामुळे ती कायनेटिक एनर्जी झाली. जर काटा थांबला तर कोणती एनर्जी तयार होईल? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा. आता हा डस्टर आहे, हा आता कोणत्या स्थितीमध्ये? हा झाला पोटेन्शियल एनर्जीचा भाग. आता ह्याचं फॉर्म्युला लिहायचं म्हणजे कसं लिहायला पाहिजे? एमजे चा तुम्हाला कोण सांगू? Mass into gravitational into height. बरोबर. मास इंटू ग्रॅव्हिटेशनल इंटू हाईट म्हणजे तिन्ही घटकावर अवलंबून असणारा पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे मास म्हणजे वस्तुमान, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हाईट याच्यावर अवलंबून आहे. या विषयावर शिकवणार आहे. आपण हा थोडा भाग आठवीमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. लॅक्टोबॅस या जीवाणू दहीमध्ये आढळतो. लॅक्टोबॅस या दह्यामध्ये आढळतो. लॅक्टोबॅस हा रेक्टँग्युलर शेपमध्ये असतो. लॅक्टोबॅस या विदाउट ऑक्सिजन एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. आता फर्मेंटेशन म्हणजे दही कसं होतं? फर्मेंटेशन शुगर प्रेझेंट टू द मिल्क. लॅक्टो शुगर ही दुधामध्ये प्रेझेंट असते म्हणजे उपस्थित असते. लॅक्टो शुगरचे रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये झाले की त्याची प्रोसेस म्हणजे किण्वन प्रक्रिया होईल. पीएच म्हणजे उदाहरणार्थ दुधामधील सामू असतात. ह्या दुधामधील सामूंमध्ये हार्मोफोर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. हे दुधामधील सामू एकत्रित येतात आणि नंतर वेगळे होतात. त्यामुळे हार्मोफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे नष्ट होतात. ह्याच्यात कुठला कलर वापरलाय? बरोबर. माझे नाव सायली अनिल घोडके. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला सायन्स हा विषय शिकवणार आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला मानाचे स्थान आहे. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असतो असे म्हटले जाते. एवढे बोलून मी माझ्या मुद्द्याला सुरुवात करते. आज आपण न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणजेच न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम शिकणार आहोत. Reacting force but their directions are opposite to each other.
For example, throwing ball. Rubber ball falls onto the ground, that time acting force on ball, and rubber ball jumped upward direction, that time reacting force on ball. म्हणजेच जेव्हा आपण रबर बॉल जमिनीवरती टाकतो तेव्हा आपण लावलेले परिमाण बल त्याच्यावर असते, व जेव्हा तो जमिनीकडून वर फेकला जातो तेव्हा त्याच्यावर जमिनीने लावलेले प्रतिक्रिया बल असते, म्हणजेच रिॲक्टिंग फोर्स अँड जे बल आपण लावतो ते ऍक्टिंग फोर्स. ऍक्टिंग फोर्स अँड रिॲक्टिंग फोर्स ऑलवेज अपोजिट टू इच अदर. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही त्याचं उत्तर द्या. जेव्हा आपण बॉल जमिनीवर फेकतो तेव्हा ते बल आपण लावतो, पण जेव्हा जमिनीवरून बॉल वर फेकला जातो तेव्हा त्या बॉलवर बल कोण लावतो? आन्सर इज राईट. आज आपण वर्क म्हणजेच कार्य हा पाठ अभ्यासणार आहे. Work. If force applied on object, if object gets displaced, then work is done. म्हणजेच बल व बलाच्या क्रियेच्या रेषेत होणारे विस्थापन यांच्या परिणामास गुणाकाराचे कार्य असे म्हणतात. फॉर्म्युला ऑफ वर्क. इंटू डिस्टन्स. कार्य बरोबर बल गुणिले अंतर. आता आपण वर्कचे टाइप पाहणार आहोत. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क, when direction of force and direction of displacement is same, then work is done is called as positive work. For example, push the car, that time car change the place. जेव्हा आपण गाडी ढकलतो त्यावेळेस गाडी जागा बदलते. निगेटिव्ह वर्क, when direction of force and direction of object, when direction of displacement, then opposite to each other. For example, pick up the brake of moving cycle, that time cycle stop to another place. जेव्हा आपण सायकलचा ब्रेक दाबतो तेव्हा सायकल थोड्या दूर अंतरावर जाऊन थांबते. झिरो वर्क, when direction of force and direction of displacement will be parallel to each other, then work is done is called as zero work. For example, reading a book, that time not a work, this work is zero work. Good morning all of you. Today teaching I am teaching to displacement. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आज विस्थापन हा घटक शिकणार आहोत. पहिली आपण व्याख्या बघूया. The minimum distance between starting point to end point is called as displacement. म्हणजे सुरुवातीच्या बिंदूपासून ते शेवटच्या बिंदूपर्यंत कापलेले अंतर म्हणजे कमीत कमी कापलेले अंतर म्हणजेच विस्थापन होय. Consider point A to point B, total distance in 10 km, and point B to point C, total distance in
5 kilometers. Point D, total distance in 10 kilometers. How many distance and how many displacement? तो आपल्याला विचारतोय बरोबर त्यांनी एक्झाम्पल दिलंय नवी आणि displacement